नमस्कार मित्रमैत्रिणी, तुमचं माझ्या या धनश्री चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. तर माझा आजचा व्हिडिओ हा बीडमध्ये घडलेल्या एका घटनेवरती आहे. बीड जिल्ह्यामध्ये एका तालुक्यातील जरांगे नावाचं कुटुंब आणि दुसऱ्या गेवराई नावाच्या तालुक्यातील निंबाळकर नावाचं कुटुंब, या दोन कुटुंबियांमध्ये विवाह ठरला. म्हणजे जरांग्यांची मुलगी आणि निंबाळकरांचा मुलगा, ह्या दोघांचा विवाह ठरला. तर गेवराई तालुक्यातील हे निंबाळकर म्हणजे PSI पवन निंबाळकर असं या नवरदेवाचं नाव आहे. त्याचं लग्न हे निंबाळकरांच्या मुलीशी ठरलं. ठरल्यानंतर साखरपुडा झाला. साखरपुड्याला मुलीच्या आईवडिलांनी भरपूर खर्च केला. मुलाला म्हणजे 7-7 ग्रॅमच्या 2 अंगठ्या घातल्या. परत भरपूर मोठा असा चांगला साखरपुडा केला. त्यात जे काही त्यांचा खर्च झाला असेल तो खर्च, आणि शिवाय लग्नाची तारीख ठरली, बस्ता बांधला. लग्नासाठी मुलीच्या आईवडिलांनी एवढं फर्निचर वगैरे खरेदी केलं, तो खर्च, बँडवाल्यांना दिलेले आधीचे पैसे, परत कार्यालयासाठी बुक केलं ते पैसे, असं भरपूर 13-14 लाखाचा खर्च झाला असं मुलीच्या आईवडिलांचं म्हणणं आहे. एवढा खर्च सगळा झाल्यानंतर मुलांनी लग्नास नकार दिलेला आहे. म्हणजे साखरपुडा झाल्यानंतर पण हा जो PSI आहे पवन निंबाळकर याने लग्नाला नकार दिला. तर एवढं सगळं झालं, एवढं लग्न ठरलं, घरामध्ये एवढं आनंदाचं वातावरण होतं. बस्ता बांधण्यासाठी मुलीचं कुटुंब म्हणजे मुलीचा भाऊ, चुलत भाऊ वगैरे पुण्यात आले. त्यांच्याबरोबर हा नवरदेव पण होता. हे निंबाळकरांचं पण कुटुंब त्यांच्याबरोबर होतं. पण या नवरदेवाने त्यांना सांगितलं की मला तिथून कपडे नाही खरेदी करायचे, मी दुसरीकडून कपडे खरेदी करतो, तुम्ही तुमचे कपडे खरेदी करा. मग मुलीकडच्या लोकांनी पुण्यातल्या हडपसर इथे बस्ता वगैरे बांधला आणि तो मुलगा आळंदीला काही कामानिमित्त निघून गेला. परत येताना एकत्रच हे सर्व बरोबर आले. येताना काय झाले की मुलांनी त्यांना तिसगावला सोडलं आणि दुसऱ्या गाडीत बसवून दिलं आणि तो मुलगा तिथून म्हणजे तो नवरदेव निघून गेला. आणि हे मुलीचे जे भाऊ वगैरे होते ते दुसऱ्या गाडीत मग त्यांच्या घरी आले. आणि येताना म्हणजे वाटेमध्ये त्यांनी त्या नवरदेवाने मुलीला जो ह्या स्वतः नवरदेवाने गिफ्ट केला होता एक मोबाईल, तो परत मागून घेतला आणि तो घरी गेला. तर मग नंतर दुसऱ्या दिवशी ह्यांना फोन आला मुलीकडच्या लोकांना की तुम्ही घरी भेटायला या, माझं काम आहे तुमच्याकडे, असं हा पवन निंबाळकर म्हटला. मग हे मुलीकडचे लोक त्याच्या घरी भेटायला गेले. घरी भेटायला गेल्यानंतर ह्यांनी लग्नास चक्क नकार दिला. तर मुलीकडच्या लोकांनी त्याला जाब विचारला की तू लग्नाला म्हणजे एवढं सगळं साखरपुडा झाला, आता लग्नाची तारीख काढली आहे, एवढं सगळा खर्च करून तुम्ही लग्नाला नकार कसा देताय? त्यावेळेस त्याने सांगितलं की तुमची मुलगी ही खेडवळ आहे, तिला राहण्याची वगैरे वागण्याचं काही समजत नाही, खूप खेडवळ वागणूक आहे तिची आणि ती मला शोभत नाही. माझ्यासारख्या एवढ्या दाराला ती शोभून दिसत नाही आहे, तर मला काय ती पसंत पडत नाही, आमचा जोडा काही शोभत नाही असं सांगितलं आणि लग्नाला नकार दिला. तर मुलीकडचे लोक म्हणले की एवढं सगळं झालं, 3 महिन्याशिवाय तो या मुलीबरोबर इकडे तिकडे फिरला, पिक्चरला वगैरे, असं त्यांच्या नातेवाईकाचं म्हणणं आहे की दोघं फिरले 3 महिने आणि त्याच्यानंतर त्यांनी हे असं ठरवलं की बाबा ही मला शोभत नाही, खेडवळ आहे. मग इतक्या दिवस तू काय करत होता बाबा? तुला समजत नव्हतं का मग तेव्हाच की एवढं सगळं झाल्यानंतर साखरपुडा होऊन परत लग्नाची तारीख काढल्यावर मग तुला समजलं का ती खेडवळ आहे? आणि जेव्हा आपण जवळ येतो तेव्हाच एकमेकांचे गुण दोष दिसतात, तोपर्यंत दिसत नाही. पण आपण एखाद्याला जर पसंत केलंय तर त्याला त्याच्या गुण दोषांसकट पसंत करायचं असतं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे लग्न करताना. तर असो, ती गोष्ट वेगळी आहे. तर ह्यानी लग्नाला नकार दिल्यावरती ह्या मुलीकडचे लोक चिडले आणि म्हणायला लागले की तुम्ही असं लग्नाला नकार नाही देऊ शकत. त्यावेळेस त्यांनी त्याची वर्दीला अडकवलेली रिव्हॉल्वर वगैरेचा धाक दाखवला, असं मुलीकडच्या लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवला आणि आम्हाला धमकावलं की तुम्ही काय करू शकत नाही वगैरे, आणि जर लग्नच तुम्हाला जर करायचंच असेल तर तुम्ही मला 20 तोळे सोनं द्या, असं काहीतरी तो म्हटला, असं मुलीकडच्या लोकांचं म्हणणं आहे. तर ह्यामध्ये आता किती सत्यता आहे ते काय माहिती, की कारण नवरदेवाच्या लोकांनी पण पोलिसात तक्रार केली की या मुलीकडच्याच लोकांनी आम्हाला खोटं नाटं सांगून फसवलं. आणि मुलीकडच्यांचं असं म्हणणं आहे की हा एवढा PSI असून ह्यानीच आम्हाला फसवलं आणि ह्याने आधी पण अशी लग्न मोडलेली आहेत फसवून. तर आता काय सत्यता आहे याची चौकशी पोलीस करत आहेत. आणि मुलीच्या आईवडिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही पै करून पैसे साठवले होते मुलीच्या लग्नासाठी
आणि ते पैसे आमचे एवढे 13-14 लाख रुपये एवढे खर्च झालेत, तर ते आम्हाला न्याय मिळावा आणि हे सगळा खर्च आम्हाला मुलांनी भरून द्यावा, मुलाकडच्या लोकांनी, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. तर आता पोलीस याविषयी तपास करत आहेत. तर पोलिसांनी तपास केल्यावरती कळेलच की कोणाची चूक आहे कोणाची नाही. पण मला असं सांगायचं आहे की मुलींच्या पण आजकाल भरपूर अपेक्षा आहेत की त्यांना सरकारी नोकरी पाहिजे, श्रीमंत नवरा पाहिजे, जमीन पाहिजे मुलाकडे, बागायतदार वगैरे असा मुलगा पाहिजे आणि भरपूर श्रीमंत पाहिजे. तर हे सगळं बघण्यापेक्षा तो मुलगा किती कर्तृत्ववान आहे, तो किती प्रामाणिक आहे, तो किती कष्टाळू आहे, हे बघायला पाहिजे मुलींनी. म्हणजे चांगल्या मुलांची लग्न पण जमवायला जी अडचण येते ना, ती येणार नाही. हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा असं लग्नाच्या विषयावरती मी व्हिडिओ काढते, तेव्हा मी हेच सांगते की मुलींनी मुलांची म्हणजे किती तो चांगला स्वभावाने कसा चांगला आहे, संस्कार कसे ते बघावे, मुलांनी पण मुलीचे संस्कार कसे आहे हे बघावं. बाकी काही वरवरच्या गोष्टींना काहीसुद्धा अर्थ नसतो. तर आता पोलीस तपास केल्यावरती समजेलच आपल्याला काय आहे काय नाही ते. पण तुम्हाला ह्याविषयी काय वाटतं हे मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यावरती माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.